योब अध्याय 24। सर्व समर्थाने न्यायसमय का नेमून ठेविले नाहीत? त्याला ओळखणाऱ्यांना त्याच्या दिवसांची का प्रतीती येत नाही? काही लोक मेरेच्या खुणा सारितात, ते बकऱ्या मेंढ्या हरण करून चारितात, ते पोरक्यांचे गाढव हाकून पळवून नेतात, विधवेचा बैल गहाणा दाखल अडकवून ठेवितात, ते कंगालास मार्गातून बाजूस करीतात, देशातील दीनदुबळ्यास एकत्र लपून छपून राहावे लागते। पहा, वनातल्या रानगाढवांप्रमाणे ते भक्ष्य मिळवण्याच्या उद्योगास बाहेर पडतात। त्यांच्या मुलाबाळांसाठी जंगल त्यास अन्न पुरविते। ते शेतात आपल्या गुरांसाठी चारा कापितात आणि दुर्जनाच्या द्राक्षींच्या मळ्यातली राहिली साहिली द्राक्षे वेचितात। त्यास वस्त्रा वाचून उघडे पडून रात्र काढावी लागते। थंडीतही पांघरावयास त्यांना काही नसते। डोंगरांवरील पर्जन्यवृष्टीने त्यास भिजावे लागते। त्यास कसलाही आश्रय न मिळून खडकासच बिलगून राहावे लागते। काही लोक बाप पोरक्यास आईच्या स्तनापासून ओढून काढितात, कंगालास ते गहाणाने बांधून टाकितात। ते नागडे उघडे चोहोकडे फिरतात, ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशी मरतात। ते त्यांच्या आवारात राहून तेल काढितात, ते द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवितात तरी तान्हेले राहतात। दाट वस्तीच्या नगरातून त्यांचा विलाप चाललेला असतो, घायाळ झालेल्यांचा आक्रोश होत असतो। पण देव ह्या अधर्माकडे लक्ष देत नाही। कित्येक प्रकाशाला विरोध करीतात, त्याच्या वाटा ते ओळखीत नाहीत, ते त्याच्या मार्गानी जात नाहीत। खुनी मनुष्य मोठ्या पहाटेस उठून दीनदुबळ्यांचा घात करीतो, रात्री तो चोर बनतो। व्यभिचारी मनात म्हणतो की कोणी मला पाहू नये, म्हणून तो दिवस मावळण्याची वाट पाहत असतो। तो आपले तोंड झाकून घेतो, रात्री ते घरे फोडितात, दिवसा लपून राहतात, त्यांना उजेडाची ओळखही नसते। त्या सर्वांना प्रभातसमय मृत्यूछायाच भासतो, त्यास मृत्यूछायेच्या भयाचा चांगला अनुभव असतो। पाण्यावरून त्वरित वाहून जाणाऱ्या पदार्थासारखा तो आहे। पृथ्वीवरचे रहिवासी त्यांच्या वतनाला शाप देतात। आपल्या द्राक्षांच्या मळ्यांकडील वाटेने त्यांचे पुन्हा येणे होत नाही। अवर्षण व उष्णता ही बर्फाचे पाणी नाहीसे करीतात, तसाच अधोलोक पापी जनांना नाहीसा करीतो। त्याच्या मातेचे उदर त्याला विसरेल, कीटक त्याजवर चंगळ करीतील, त्याचे कोणाला स्मरण उरणार नाही। असा दुष्टाचा वृक्षाप्रमाणे निप्पात होईल। अपत्यहीन वंध्येस त्याने ग्रासिले, विधवेचे त्याने कधी बरे केले नाही। तरी बलिष्ठांसही देव आपल्या सामर्थ्याने राखितो। त्यांनी वाचण्याची आशाही सोडून दिली असली तरी ते निभावतात। तो त्यास निर्भय राखितो, म्हणून ते स्वस्थ असतात। त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते, ते उन्नती पावतात, तरी अल्पकाळातच ते नाहीसे होतात। ते अवनत होऊन सर्वांप्रमाणे त्यांची गती होते। कणसाच्या शेंड्यासारखे ते छाटले जातात। हे खरे नाही असे म्हणून मला कोण लबाड ठरवील? माझे म्हणणे निरर्थक आहे असे कोण दाखवून देईल?